हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बनवणार आहोत भोपळ्याच्या घारग्या. तर त्यासाठी आपण भोपळा धुवून घेतलेला आहे आणि आता कट करून त्याच्यावरचं सगळं साल काढून घ्यायचं आहे. पूर्ण हे साल्ट काढून घ्यायचं आहे. कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे साल्ट काढून घ्यायचं आहे. भोपळ्याची साल्ट काढून झालेली आहेत. बघा, अशा प्रकारे साल्ट काढून घ्यायचे आहेत. कढई ठेवून घ्यायची आहे. भोपळा धुवून घ्यायचा आहे. भोपळा कढईमध्ये टाकून घ्यायचा. भोपळा टाकून झाल्यावर अर्धा कप दूध टाकायचं आहे. 1 वाटी गूळ घालायचा आहे. पसरवून घ्यायचा पूर्ण गूळ, जेणेकरून छान असा पाक होईल. आणि आता 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे आपल्याला असाच भोपळा. झाकण ठेवायचं आहे. 3 विलायची आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. भाजून आपण वाटून घेणार आहोत. बडीशोप आणि विलायची भाजून घेतली आहे, तर आपण वाटून घेऊयात बारीक. बडीशोप बारीक वाटून झालेले आहे, विलायची आणि बडीशोप. हे बघू शकता तुम्ही, भोपळा आपला शिजत आलेला आहे. आणि आपण दूध आणि गूळ टाकला होता, त्यामुळे पाणी टाकण्याची काही गरज नव्हती. आणि भोपळा शिजवताना पाणी थोडंसंच घालायचं, किंवा पाणी नाही घातलं तर दूध थोडंसंच घालायचं, कारण भोपळ्याचं पाणी होतं, त्यामुळे पाणी जास्त लागत नाही किंवा दूधही जास्त लागत नाही. शिजत आलेला आहे, बघू शकता. भोपळा शिजून झालेला आहे. आपण थंड करून घेणार आहोत भोपळा. आता आपण मॅश करून घ्यायचा आहे भोपळा. मॅशर असेल तर मॅशरने मॅश करून घ्या. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे पूर्ण भोपळा. भोपळा थंड झालेला आहे मॅश करून. आता आपण हवेत जसं लागेल तसं पीठ घालून घ्यायचं आहे. याच्यात जेवढं बसेल तेवढं टाकायचं. बेसन पीठ पण टाकणार आहोत. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे मी. चवीपुरती थोडेसे मीठ घालून घ्यायचे. आणि आता खसखस 1 चमचा, अर्धा चमचा जायफळ आणि 1 चमचा सुंठ पावडर घेतलेले आहे. हे सर्व घालून घेणार आहोत. मग अशी वाटलेली विलायची आणि बडीशोप घालून घ्यायची आहे. आणि आता 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. आता हे सर्व घट्ट मळून घ्यायचं आहे एकत्र करून. पाणी घालायची गरज नाही आहे. आणि जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर घट्ट मळून घेऊयात. अशा प्रकारे पूर्ण घट्ट मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घट्ट मळून झालेलं आहे आपलं पीठ. 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचं असंच. 15 मिनिटे झालेले आहेत. कणिक आपली छान भिजून पण झालेली आहे. आता आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत पूर्ण कणकेला, जेणेकरून थोडंसं मऊ होईल कणिक. छान कणिक भिजून झाली. आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी आणि तेल टाकायचं आहे. गोळे बनवून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. गोळे बनवून झालेले आहेत. तूप लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत.
हव्या त्या साईजमध्ये पुऱ्या लाटून घ्या तूप लावून. सर्व पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आता आपण तळून घेऊयात. बारीक गॅसवर छान लाल खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्यानंतर काढून घ्यायची आहे. बघू शकता खूप छान अशी तळून झालेली आहे आणि छान फुगलेली पण आहे. अशाच सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आपण आता काढून घेणार आहोत. खूप छान आणि मस्त अशा आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मऊसूत झालेल्या आहेत. हे बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, नेक्स्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.